श्री दत्तप्रबोध अध्याय 11. तिन्ही पुत्रांचं मौजीबंधन व तीर्थाटनासाठी प्रयाण. अध्यायाला सुरुवात करूया. अत्रि ऋषींच्या आश्रमात हे तिन्ही गुजेरवाणी साक्षात चैतन्याची रूप अनेक लीला करत वाढत होती. आपल्या खोड्यांनी अनसूयेला बेजार करत होते. साक्षात परब्रह्मा मायेचा पार्थिव खेळ खेळायला अनसूयेच्या अंगणी अवतरला होता. आणि तापसी वैरागी अत्री आपले सारे तपोनिधान विसरून ग्रहस्थासारखे त्या लहान मुलांशी खेळत होते. एखाद्या सांसारिक पित्याप्रमाणे त्यांचे सारे हट्ट पुरवत होते. मुलं खो खो, आटापाट्या, हुतुतू, विटीदांडू, गोट्या असे सगळे खेळ खेळत असत. असे खेळता खेळता एक दिवस दत्ताला लपंडाव खेळायची हुक्की आली. दुर्वासालाही आनंद झाला. तो म्हणाला, छान खेळ शोधलास भाई, पण पहिला डाव तुझ्यावरच, तुझ्यावर राज्य. तो डोळे झाक, आम्ही सारे लपतो. दत्तानं होकार दिला. सारे खेळगडी लपायला दऱ्याखोऱ्यात पसार झाले. त्या अवधूत सर्वांतरी राण्यानं अंतर्ज्ञानानं सर्वांना पाहिलं, पकडवून आणलं आणि बाद केलं. आता लपायची पाळी अवधूताची. सर्वांनी डोळे मिटले. दत्त लपायला गेला आणि मुलं त्याला शोधायला निघाली. दऱ्याखोऱ्यातून धावली, कडे कपारी तुंडल्या. सारा आश्रम पालथा घातला, कुरण शोधली, पण दत्त सापडेना. तास झाले, 2 तास झाले, तरीही दत्त कोणाला सापडेना. आता काय करायचं? मुलांच्या तोंडचं पाणी पळालं. ते घाबरले. आई वडिलांनी विचारलं तर काय उत्तर द्यायचं म्हणून बावरली आणि शेवटी माराच्या भीतीनं रडू लागली. त्यांचं ते रडणं ऐकून धावत दत्त राणा त्यांच्या पुढे हजर झाला आणि म्हणाला, तुम्हाला असा शोक करायला काय झालं? दत्ताला पाहून सवंगड्याच्या जीवात जीव आला. अरे, एवढा वेळ तू लपला होतास तरी कुठे? आम्ही तुला शोधायचं एकही ठिकाण शिल्लक ठेवलं नाही. दत्त म्हणाला, मी तर तुमच्याच पाशी होतो, पण तुमचं लक्ष माझ्याकडे नव्हतं. तुमचं चित्त दुसरीकडेच होतं, म्हणून मी तुम्हाला तुमच्या इतकं जवळ असूनही दिसलो नाही. जसा ज्याचा भक्तिभाव तसा त्याला देव भेटतो. असे दिवस भराभरा निघून जात होते. शैशवातून कौमारी अवस्थेत प्रवेश केला आणि ती अधिक विचारी बनली. अनसूया आणि अत्रींनी ऋषीजनांना पाचारण केलं आणि दुर्वासाच्या मौजबंधनाचा प्रस्ताव मांडला. ऋषींनी पत्रिका पाहून मुंजीसाठी लाभणारं सुदीन शोधून दिला आणि त्या तिथीला कार्यासाठी लागणारं सर्व साहित्य सिद्ध केलं. व्रतबंध विधीला प्रारंभ केला. दुर्वासाला ब्रह्मचार्य दिलं आणि गायत्री मंत्राचा उपदेश दिला. वेदारंभ पूर्ण केला आणि मौनव्रत धारण करून भिक्षाटन करण्याची आज्ञा केली. दुर्वासांची मुंज झाली. असेच दिवस जात होते. दत्तही कौमारी अवस्थेत आला आणि मातापित्यांनी द्विजांना पुन्हा पाचारण केलं. शुभ तिथी शोधून मौजबंधनाचे संस्कार करायचे ठरवलं. सर्व आप्तवर्गासही निमंत्रण दिलं. देव ऋषी समस्त आले. मंगलवाद्य वाजू लागली. योग्य वेळी चौल कर्म उरकलं. उपनयनासाठी सुंदर असा मंडप उभारला. बहुल तयार केलं. पुण्यहवाचन झालं. देव प्रतिष्ठापना झाली. त्यांचे पूजा झाले. देवकांताही सत्वर आल्या. त्या सर्व श्रेष्ठ आणि वरिष्ठ अशा मंडळींना दत्तात्रयानं नमस्कार केला. त्यांचं उपनयन केलं गेलं. वाद्यांच्या मंगल घोषात त्याला स्नान घातलं. त्याच्या अंगाला चंदन चर्चिला. बटूची नवे वस्त्र दिले. शेवटी अंतरपाठ धरून ब्राह्मण उभे राहिले आणि पितापुत्र बोहल्यावर चढले. द्विजांनी सावधान म्हणून मंत्र म्हटले. पुत्राला कर्मदीक्षा दिली. सर्वांनी अक्षता टाकल्या. सगळं देवदेवतांचं स्मरण करून दत्तात्रयानं ती दीक्षा ग्रहण केली आणि मग द्विजांनीही दत्ताचा निर्विघ्न प्रतिपाल करण्याची देवांना प्रार्थना केली. अत्रि मुनींनी उपदेश केला. विद्याभ्यास मन लावून कर. आचरणानं अतिशय शुद्ध आणि सावध राहा. यज्ञोपवीत गळ्यात घाल. दंड आणि कौपिनाचा स्वीकार कर आणि हा मंत्र लक्षात ठेव. असं म्हणून त्यांनी तो गायत्री मंत्र दत्तात्रयांच्या कानात सांगितला. तो मंत्र सांगताना आणि ऐकताना दोघांच्याही अंगावर रोमांचाचं रान उभं राहिलं. अशा रीतीनं दीक्षाविधी संपवून होमहवनही द्विजांनी पूर्ण केला आणि मातेला बोलावलं. अनसूईनं दत्ताला भिक्षा घातली. आज दत्ताचं उपोषण होतं. सर्व ब्राह्मण भोजनास बसले. रात्री भिक्षावळ काढली. दत्ताला बोहल्यावर बसवून सर्व आप्तेष्टांनी आहेर केला. सर्व ललनांनी त्याच्या पदरी भिक्षा घातली. उमा, रमा, सावित्री, गायत्री त्याला सतेज भिक्षा घातली आणि सत्पात्री दान दिलं.
सर्व अनेक उरकून जमलेल्या लोकांनी स्नानसंध्यादी नित्यकर्म उरकली आणि अग्नीला आहुती दिली. दत्तालाही त्या अग्नीसमोर बसवून आहुती द्यायला लावली आणि मग आसनावर बसवून सर्व नरनारींनी त्याला दक्षिणा अर्पण केली. आहेर झाल्यावर व यज्ञयाग संपल्यावर अत्रेंनी मांडव परतनी केली. जसा त्याचा योग्य तो सन्मान ठेवून त्याला तसा त्यानंतर दुर्वासला आणि दत्ताला अत्रेंनी वेदाध्ययनाला बसवलं. दोघेही पुत्र कुशाग्र बुद्धीचे असल्याने अत्रेंनी कोणतंही सूत्र सांगताच त्याचा अर्थबोध त्यांच्या बुद्धीस तात्काळ होत असे. चंद्रही त्यांच्यातच अध्ययन करण्यास बसे. लक्षपूर्वक पठण करी. तोही कौमारी अवस्थेत आला होता. योग्य लाभदायक तिथी बघून अत्रेमुनींनी त्याचंही मौजबंधन करून टाकलं आणि ज्येष्ठ भावांच्या बरोबरीने हा धाकटा चंद्रही वेदांत ज्ञानात मग्न झाला. अनेक काव्य त्यांनी वाचली, श्रुती स्मृती अभ्यासल्या, उपनिषदातील रुचा मुखोद्गत केल्या आणि सरतेशेवटी अत्रेमुनींच्या पायाशी त्या मुलांनी विनंती केली, हे स्वामी कृपा सागरा, आम्हाला वेदाज्ञेप्रमाणे तीर्थाटन करावंसं वाटतं. ब्रह्मचार्याचं पालन करावंसं वाटतं आहे. वेदात सांगितल्याप्रमाणे नेमाप्रमाणे नूतन भिक्षा मागून सतत भ्रमण करावं. एकाच स्थानी प्रस्थान न ठेवता व्रतस्थ राहून वेदाचरणेचं रत राहावं. दंड कमंडलयुक्त असावं. शांतभाव मनी जपावा. कडकडीत वैराग्य अंगी बांधण्याचा निश्चय करावा. ज्ञानाची कास धरावी. असं सर्व नित्यनेमानं आम्हाला करावंसं वाटतं आहे. पिताजी, आम्हाला तीर्थाटन करायला जाण्याची अनुज्ञा द्या. मुलांचे हे वक्तव्य ऐकून अत्रे आनंदले आणि गहिवळले. मुलांना आपल्यापासून दूर पाठवण्याची कल्पनाच त्यांच्या मनाला शिवेना. ते म्हणाले, बाळांनो, तुम्ही अजून लहान आहात. असे कुठे जाणार? तुमचं कसं होणार? तुम्ही किती सुकुमार कोमल राजस आहात. हे हाल तुम्हाला झेपणार नाहीत. मी तुम्हाला कशी आज्ञा देऊ? तुम्हाला तीर्थाटनाला जायला परवानगी देत माझ्या मनाला अनंत यातना होत आहेत. तुम्ही तर आमचे पंचप्राण. तुम्ही गेलात तर आम्हाला जगाबसच वाटणार नाही. आमचे प्राण कोडीत राहणार नाहीत. अत्रेंचं हे संभाषण ऐकून ते पुत्र म्हणाले, तात, तुम्हीच असं मोहन अंध होऊन धर्माचरणापासून आम्हाला वंचित करणार असलात तर धर्मपालनाचं महात्म्य सांगायचं कुणी? आपण स्वतः सर्व धर्मात श्रेष्ठ असा गृहस्थाश्रम पाळत आहात. आम्हाला आमच्या मार्गाने जाऊ द्या. ब्रह्मचार्याश्रम पाळू द्या. आपल्या धर्मात प्रत्येक आश्रमाचं केवढं महात्म्य आहे हे आपण जाणताच. आयुष्याच्या सुरुवातीची सर्व वर्ष ब्रह्मचर्य व्रताचं पालन करून ज्ञान, योग आणि भक्ती मार्गाचा अभ्यास करून वैद्यराजानं औषध द्यावं, पथ्य सांगावं, पण त्या औषध न घेताच राहावं. तसंच आपण करता आहात. आपणच आम्हाला ब्रह्मचर्य दिलं, त्याचं पालन करावयास नको का? पिताजी, लोभ हा सर्व पापांचं मूळ आहे हे तर आपण जाणता. मग अतिशय निर्मळ मनानं तुम्ही मला अनुज्ञा द्या आणि आमची इच्छा पूर्ण करा. अनसूया हे सारं ऐकत होती. ती म्हणाली, बाळांनो, तुमचं विद्वत्तापूर्ण भाषण मी ऐकलं, पण धर्मातच आईवडिलांची सेवा, त्यांचं सुख समाधान हेही महत्वाचं मानलं आहे. तुम्ही आमच्या डोळ्यासमोरच राहा. आम्हाला जर तुम्ही टाकून जाणार असलात, दुःखी करून जाणार असलात तर धर्म तुम्हालाच दूषण देईल. असं म्हणून अनिवार्य पुत्र मोहन आणि त्यांच्या विरहाच्या कल्पनेनं अनसूया धाय मोकलन रडू लागली. सद्गुरू दत्तात्रयानं आपल्या मातेचे पाय धरले आणि म्हटलं, माते, एक विनवणी आई. अगं, तू आणि तात सुज्ञ संपन्न जाणते, धर्माभिमानी आहात, कर्मधर्माचे स्थापित आहात. इतर अज्ञानी जनांना तुम्ही मार्ग दाखवता, वेदमार्गाचे त्यांच्यासाठी रक्षक होता, शास्त्र वचनांचे पालक बनता, नीतिकर्माचे प्रतिबोधक होता आणि साधकाला मार्गदर्शक होता. आपण आम्हाला धर्मदीक्षा दिली, कर्माचरणाला प्रवृत्त केलं आणि आता तेच आचरण्यासाठी आम्ही सिद्ध झालो, तेव्हा आपणच आम्हाला मोहात गुंतवू पाहतात. म्हटलंच आहे की क्षणम वित्तम, क्षणम चित्तम, क्षणम मानव जीवितम, यमस्य करुणा नास्ती, धर्मस्य त्वरितागती. नशिबाने मिळालेली सुख समृद्धी, धन दौलत, भोग उपभोग, सत्कार हे सारं नश्वर आहे, क्षणिक आहे आणि मृत्यूत्तर करुणाही त्याला कोणाचीही दयामाया येत नाही. त्याच्या राज्यात सर्वांना नियम सारखेच. राजा असो वा रंक, ज्याच्या त्याच्या पूर्वकर्मानुरूप सुखयातनांचं पारडं तोलून तो दुःख भोग त्या जीवाला भोगायला लावत असतो. पण सत्यमार्गानं जाणाऱ्याला या भोगातून पूर्ण मोकळीक असते.
म्हणून नरदेह प्राप्त होताच काही धर्माचरण कसोशीनं करावं, त्यात टाळाटाळ करू नये. त्यासाठी कोणत्याही हानी लोभाची पर्वा न करता, विघ्नांना न जुमानता कार्य साधून घ्यावं. आणि म्हणून म्हणतो माते, आम्हाला सद्वासना झाली आहे तोवर आम्हाला अनुमती दे. दत्तांचे हे मधुर सुज्ञ बोल ऐकून अनसूया म्हणाली, हे बाळा, तू युक्तिवाद खरोखर उत्तम करतोस, पण मला बापडीला काही तुम्हा मुलांचा मोह खरंच सोडत नाही. हे ऐकल्यावर दत्तात्रयानं सांगितलं, माते, अशी विव्हळ आणि व्याकुळ होऊ नकोस. तुला दुःखी कष्टी बनवून मी जाणार नाही. दरवर्षी मी माझ्या जन्मदिनी तुझ्या दर्शनाला तुझ्या पायांशी कुठूनही आणि कोणत्याही परिस्थितीत येईल. विश्वास ठेव, आपले चरण हेच माझं परम दैवत आहे. सगळी तप, तीर्थस्थानं, सर्व व्रतवैकल्य, मुक्तिधाम तुमच्याच पावलांशी आहेत. तुम्हाला दूर करून मला मुक्ती मिळणार नाही. वैभव, औदार्य आणि चारी मुक्ती तुमच्याच आशीर्वादाने मिळतील. जे काही मला मिळालं लाभलं ते तुमच्याचमुळे. अवघ्या ब्रह्मांडाचा विस्तार झाला तो तुमच्याचमुळे. जो मातापित्यांची वंचना करून त्यांच्या वचनाचा अवहेर करून तीर्थाटनाला जातो किंवा जपजाप्य अधिष्ठान करतो, त्याचं ते कर्म व्यर्थ होतं. त्याचं त्याला पुण्य लाभत नाही. म्हणून म्हणतो, माते, तुझे चरण माझं सर्वस्व आहेत. तुला सोडून मला काहीही करता येणार नाही. तुझ्या चरणांना वंदन करून मी माझ्या कोणत्याही कामाला सुरुवात करीन. आणि दरवर्षी माझ्या जन्मदिनी तुझ्या चरणांचं दर्शन घेईल. असं दत्तात्रयानं म्हटल्यावर तिघा पुत्रांनी मातापित्यांना वंदन केलं. अत्रि मुनींनी आणि अनसूयेनं तिघांनाही अतिशय आनंदानं आणि उल्हासानं आशीर्वाद दिला. सर्व तीर्थस्थानं हिंडून सर्व मानवजातीचं कल्याण करा आणि दिगंतात नाव मिळवा. कुलाचा उद्धार करा आणि आता मार्गस्थ व्हा. अशा प्रकारे श्री दत्तप्रबोध ग्रंथातील 11वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. पुढील 12व्या अध्यायामध्ये या तीनही बटूंचं तीर्थाटन आपण पाहणार आहोत. तो अध्याय लवकरच आपल्या मीड फॉर मराठीवरती. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.